नमस्कार, मी हेमंत. सध्या राज्यात ज्या एका घटनेमुळे अक्षरशः वादंग झालंय, खूप चर्चा होतीये त्याची आणि अतिशय क्लेशदायक घटना जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावी घडलेली आहे. प्राथमिक माहिती तर सर्वांना आहेच आहे की नेमकं घडलंय काय, कशामुळे हा प्रकार झाला आणि नेमका काय प्रकार झाला हे सर्वांनी बघितलेलं आहे. पण याचं नेमकं विश्लेषण काय आहे, या सर्व घटनांचे जेव्हा आपण पॉइंट्स जोडतो तेव्हा त्याचा अर्थ काय आहे, हे समजणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. चिखला या गावी काही दिवसांपूर्वी असं म्हणतात की काही अज्ञात लोकांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका ठिकाणी बसवला. हा पुतळा तिथे बसवल्यानंतर त्याची पूजा वगैरे ते सगळं व्हायला लागलं आणि हा पुतळा जो आहे तो एका सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. या सार्वजनिक पुतळ्यावरनं गावातील ग्रामस्थांचाच एक गट, त्यांचं असं म्हणणं होतं की ही सार्वजनिक जागा आहे, गावातल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी ही जागा आपण वापरतो, त्यामुळे हा पुतळा इथे नसायला पाहिजे असं त्यांनी म्हणलं. त्याच्यामुळे मग गावात तणाव निर्माण झाला, लोक अलर्ट झाले आणि बऱ्याच घडामोडी घडायला लागल्या. या घटनेला जेव्हा त्या पुतळ्याला सार्वजनिक जागी आहे म्हणून जेव्हा विरोध व्हायला लागला, त्यावेळी गावातल्याच एक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी संजीवनी वाघ यांनी पुढाकार घेतला आणि त्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या लोकांसोबत बोलणं किंवा त्यांना जस्टिफिकेशन देणं, त्या बाबतीत चर्चा करणं आणि छत्रपतींच्या पुतळ्याचं संरक्षण करणं, यासाठी संजीवनी वाघ यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी तसं केलं. काही दिवसांपूर्वी या गावचे सरपंच जे आहेत त्यांनी काही महिला आणि पुरुषांना एकत्र घेतलं आणि ते पुतळ्याच्या ठिकाणी आले. संजीवनी वाघ यांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने त्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन पुतळ्याच्या समोर उभा राहिला आणि लोकांना अडवायचा त्यांनी प्रयत्न केला. इथपर्यंत ठीक आहे. पण यानंतर जे घडलं ते फारच हृदयद्रावक होतं. त्याचे व्हिडिओज सुद्धा सोशल मीडियावर, ते आम्ही मुद्दाम ते व्हिडिओ दाखवणार नाही कारण ते पाहणं कठीण आहे. एखाद्या महिलेसोबत असं होत असेल, एखाद्या भगिनीसोबत, तर हे पाहणं कठीण आहे. त्यामुळे दुर्दैवाने त्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियामध्ये आल्या, व्हायरल झाल्या आणि सर्वांनी बघितलं. असं व्हायला नको होतं, पण ते झालं. आम्ही त्यातलं काहीही दाखवणार नाही. त्यांना मारहाण झाली या सरपंचाने आणि त्या तिथल्या ग्रामस्थांनी, ज्यांचा पुतळ्याला विरोध होता, त्यांनी अमानुष मारहाण केली. इतकी मारहाण की संजीवनी वाघ यांच्या अंगावरचे कपडे फाटले, त्यांना सैरावैरा पळावं लागलं. ते व्हिडिओज तुम्ही बघितले असतीलच, त्याची चर्चा मी करणार नाही. पण अतिशय शरम आणणारी गोष्ट ही घडलेली आहे. मुळात त्यानंतर संजीवनी वाघ यांचे इंटरव्ह्यू सुद्धा चॅनलवरती आले, सोशल मीडियावरती आले, आपण सगळे ते पाहिले असतील. मुळात प्रश्न हा आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची कोणाला अडचण होते हेच मुळात आश्चर्यकारक आहे. छत्रपतींसोबतच इतर कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याची अडचण होणं हे खरंच क्लेशदायक आहे. महापुरुषांचे पुतळे का लावले जातात? कारण की त्यांच्याकडे बघून, ते जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून आपल्याला त्यातनं काही प्रेरणा मिळावी, आपल्याला त्यातनं काही शिकायला मिळावं, त्यांचा एक आयडल आपल्यासमोर राहावं, यासाठी पुतळ्यांची स्थापना होत असते. त्यात छत्रपतींच्या पुतळ्यातली महाराष्ट्रातल्या कोणाला अडचण होत असेल तर हे खरंच धक्कादायक आहे. ज्या छत्रपतींनी नेहमीच महिलांना आपल्या माता भगिनी म्हटलेलं आहे आणि त्यांचा यथायोग्य सन्मान प्रत्येक वेळी केलेला आहे, भलेही ती महिला शत्रूंची परिवारातली का असेना, त्यांचा सुद्धा योग्य सन्मान छत्रपतींनी नेहमीच केलेला आहे. अशा छत्रपतींच्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी गेलेल्या महिलेला अशी वागणूक मिळते, हे अतिशय धक्कादायक आहे. असं व्हायला नको. कोणी म्हणतं त्या ठिकाणी पोलीस हजर होते, कोणी म्हणतं नव्हते. जर पोलीस हजर असतील, त्यांच्या देखत जर हा प्रकार झाला असेल तर हे खरंच खूप धक्कादायक आहे. पहिली गोष्ट, हा सगळा प्रकार करण्याची गरज नसते. कुठलाही मुद्दा असेल तो चर्चेने सोडवला जाऊ शकतो. पण चिखला या गावामध्ये हा प्रश्न चर्चेनं न सोडवता त्याचा एवढा मोठा प्रकार घडला आणि त्यानंतर मग राजकीय नेते तिथे भेट देऊ लागले. त्यांनी आपली आपली वक्तव्य केली. कोणी सरकारला दोषी धरतंय, कोणी गृहमंत्रालयाला दोषी धरतंय, कोणी पोलिसांना दोषी म्हणतंय. हे सर्व आपापल्या जागी. मला प्रकर्षाने दोन मुद्दे जाणवतात. एक, तर कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याचा विरोध कधी व्हायला नको, छत्रपतींच्या तर अजिबातच नको.
आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही महिलेला मारहाण करणं, तिचे वस्त्र फाटेपर्यंत मारहाण करणं, हे सुद्धा तितकंच वेदनादायक आहे. ह्या गोष्टी घडायला नको होत्या, पण दुर्दैवाने त्या घडल्या. पण यापुढे समाज म्हणून, या राज्याचे नागरिक म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. ही काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुमचे विचार कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.